नमस्कार, मी प्रियांका नागने. आज तुमच्यासाठी एक मोठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी पुणे जिल्ह्यात तुम्हाला जॉब करायचा आहे, पुणे सिटीमध्ये जॉब करायचा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. पात्रता बघा, तुम्ही फक्त 10वी पास असाल किंवा तुम्ही पदवीधर असाल यांच्यासाठी ही जॉब अपडेट आहे. तुम्ही फक्त 10वी असू द्या किंवा पदवीधर असू द्या, तुम्ही हे नक्कीच जॉब करू शकणार आहात. आणि पूर्ण मी डिटेल सांगणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पदाचे नाव कोणते कोणते आहेत, नोकरीचे ठिकाण मी सांगितलेलं आहे पुणे आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट कोणती असणार आहे, त्याच्यानंतर इथे सॅलरी किती भेटणार आहे तुम्हाला, भरती कशी आहे, परमनंट आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, आणि हे अर्ज कोण करू शकणार आहात, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, आपण सर्व माहिती बघणार आहोत. कोणतंही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल. सविस्तर माहिती मी सांगणार आहे, सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. ज्यांना जॉबची गरज आहे, तुम्हाला पुणे जिल्ह्यातून कोणाला जॉबची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना जॉब नक्कीच मिळून जाईल. सो इथे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आंतरविश्वविद्यालय केंद्र खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकी यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. IUCAA अँड ॲटॉनॉमिस इन्स्टिट्यूशन ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो इथे नेम ऑफ द पोस्ट सांगितलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर परचेस, रिसेप्शनिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, झेरॉक्स ऑपरेटर, सायंटिफिक ट्रेनी, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असे वेगवेगळे पदं आहेत. सो इथे फॉर्म भरण्यासाठी 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे. आपण सविस्तरपणे बघून घेऊयात वन बाय वन सगळी माहिती. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यांच्यासाठी जी माहिती आहे बघा, दोज हू हॅव ऑलरेडी अप्लाइड फॉर दिस पोस्ट वाईड ऑर ॲडव्हर्टाइजमेंट डेट 7/9/2023 नीड नॉट टू अप्लाय अगेन. म्हणजे काय, 7/9/2023 तुम्ही अप्लाय केलं असेल तिथे नक्कीच अप्लाय करायचं नाहीये. सो इथे सॅलरी किती असणार आहे बघा. लेवल 10 मॅट्रिक्स 56,100 ते 1,77,500 ही सॅलरी असणार आहे. नंबर ऑफ पोस्ट 1 आहे. एज लिमिट 40 वर्ष आहे. म्हणजे तुमचं इथे एज लिमिट जास्तीत जास्त 40 वर्ष असेल तरी चालणार आहे. इथे एज क्रायटेरिया म्हटलं तर 25 ते 40 पर्यंत आहे. आणि इथे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही इथे नक्कीच बघू शकणार आहे. रिक्रुटमेंट अँड हायरिंग दिलेलं आहे. इथे तुमचं काम काय असणार आहे बघा. रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द रिक्रुटमेंट, म्हणजे तुम्हाला रिक्रुटमेंटवरती वर्क करायचं आहे. हायरिंग प्रोसेस फॉर द न्यू एम्प्लॉईज, नवीन जे एम्प्लॉईज आहे त्यांना तुम्हाला हायर करायचं आहे. मॉनिटरिंग करायचं आहे, याच्यावरती काम करायचं आहे. बेसिकली तुम्हाला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या फील्डमध्ये काम करायचं आहे. पोस्टचं नाव बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. सेकंड जी पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर परचेस, यांच्यासाठी बघा ही माहिती दिलेली आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मास्टर डिग्री विथ 55% 55% मार्क लागणार आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि ते पे लेवल 7 भेटणार आहे. तुम्हाला इथे पूर्णपणे कम्प्युटर आणि ॲप्लिकेशन्सवरती वर्क करायचं आहे. त्यानंतर इथे नॉलेज ऑफ GFR रूल्स ऑफ प्रोसिजर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्हाला लागणार आहे. म्हणजे पूर्णपणे परचेसवर आहे, तर तुम्हाला प्रोडक्टची माहिती, त्याचे सेल्स अँड गुड्स ही सगळी माहिती तुम्हाला लागणार आहे. ते सॅलरी बघा 56,100 to 1,77,500 पर्यंत भेटून जाणार आहे. नेक्स्ट आहे रिसेप्शनिस्ट आणि टेलिफोन ऑपरेटर यांच्यासाठी इथं सांगितलेलं आहे बघा. इथे जे शिक्षण दिलेलं आहे ते माहिती आहे. सॅलरी बघा जवळजवळ 19,900 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. तुमचं काम बघा इथे आणि ग्रॅज्युएशन डिझायरेबल बघा, ग्रॅज्युएशन विथ वर्किंग नॉलेज ऑन कॉम्प्युटर ऑपरेटर. तुमचं शिक्षण तुमचं फक्त SSC म्हणजे 10वी पास असेल तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला MS ऑफिस, एक्सेल, टॅली, MS वर्ड जर हे बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. पगार बघा खूप चांगला आहे, म्हणजे 19,900 19,900 पासून सुरुवात आहे, ते तुम्हाला 63,200 पर्यंत इथे सॅलरी भेटून जाणार आहे. नेक्स्ट जे पद आहे बघा झेरॉक्स ऑपरेटर आहे, त्यांच्यासाठी बघा इथे माहिती दिलेली आहे. एज लिमिट सांगितलेलं आहे 25 ते 35 वर्ष. क्वालिफिकेशन SSC पाहिजे आहे. आणि झेरॉक्स ऑपरेटरचं हे काम असणार आहे. पूर्ण डॉक्युमेंट्स मटेरियल यांचा फोटोकॉपी तुम्हाला काढावे लागणार आहे. पेमेंट बघा खूप चांगलं आहे, 19,900 पासून सुरुवात आहे आणि ते 63,200 पगार असणार आहे. त्यानंतर सायंटिफिक ट्रेनी आहे. सायंटिफिक ट्रेनीची सुद्धा माहिती दिलेली आहे. इथे सायंटिफिक ट्रेनी सांगितलेले आहे. सॅलरी 20,000 पर मंथ असणार आहे. नंबर ऑफ पोस्ट 2 आहे. पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट 1 इयर आहे. एज लिमिट 25 वर्ष आहे. आणि जे रिलॅक्सेशन फॉर SC ST OBC PH ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्मल सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स फर्स्ट क्लास डिग्री इन MSc डिग्री इन फिजिक्स ऑर सायंटिफिक किंवा BE किंवा BTech डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जी माहिती आहे सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्हसाठी आहे.
लेवल ऑफ पे मॅट्रिक्स 35,400 आहे आणि 1,12,400 पर्यंत भेटणार आहे. एज लिमिट 30 इयर्स जास्तीत जास्त आणि 35 इयर्स फॉर पर्सन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन बघा, बॅचलर्स डिग्री लागणार आहे विथ ॲटलीस्ट सेकंड क्लास अलॉंग विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ पर्चेस अँड स्टोर्स. म्हणजे इथं अकाउंटिंगचं काम असणार आहे आणि इथे कम्प्युटर नॉलेज महत्त्वाचं आहे, एसेन्शियल आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये ऑफिस मॅनेजमेंट सांगितलेलं आहे, मॅनेजिंग द डे टू डे ऑपरेशन्स ऑफ द ऑफिस सांगितलेलं आहे, हँडलिंग इनकमिंग अँड आउटकमिंग ईमेल्स किंवा कम्युनिकेशन जे काम आहे हे पूर्ण तुम्हाला इथे असणार आहे. सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे. प्रोफिशियन्सी इन ऑफिस सॉफ्टवेअर सच एस मायक्रोसॉफ्ट ऑफिस, म्हणजे तुम्हाला बेसिकली MS ऑफिसवरती काम करायचं आहे. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आलं पाहिजे आहे. एक्सलंट रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे आहे. नेक्स्ट आहे पर्सनल असिस्टंट. यांचं काम काय असणार आहे बघा, इथे 1 आहे सांगितलेलं अनरिझर्व्ड. लेवल ऑफ पे मॅट्रिक 35,000 पासून तुम्हाला सॅलरी सुरू होणार आहे ते 1,12,400 पर्यंत भेटणार आहे. एज लिमिट 30 आहे आणि 35 वर्ष रिलॅक्सेशन आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड ऑटोनॉमस बॉडीज असतील तर. क्वालिफिकेशन बघा, तुमचं बॅचलर डिग्री पाहिजे आहे. मिनिमम स्पीड ऑफ 100 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश अँड 40 पर मिनिट इन टायपिंग सांगितलेलं आहे. आणि डिझायरेबल सांगितलेलं आहे आणि इसेन्शियल वर्किंग नॉलेज ऑन कॉम्प्युटर. इथे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हटलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे, शेड्युलिंग पूर्ण तुम्हाला चांगलं करता आलं पाहिजे, रेकॉर्ड कीपिंग चांगलं करता आलं पाहिजे आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे हे पद. इथे सुद्धा सॅलरी पॅकेज खूप चांगलं आहे. सॅलरी पॅकेज बघा 25,500 ते 81,100 आहे. एज लिमिट 28 आणि 35 वर्ष. गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेटचं पर्सन असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा ॲटोनॉमस पर्सन असेल तर चालणार आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स बघा इथे सांगितलेलं आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ पर्चेस अँड स्टोर्स. इथे तुम्हाला बेसिकली बॅचलर डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलेलं आहे. डे टू डे ऑपरेशन्स ऑफ द ऑफिसचे डे टू डे ऑपरेशन्स असतील, कम्युनिकेशन असतील, ड्राफ्टिंग असतील, डॉक्युमेंट्स लेटरवरती तुम्हाला काम करावं लागणार आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस येणं गरजेचं आहे तुम्हाला. ही पूर्ण जॉब आहे ती सरकारी जॉब आहे, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, बिलकुल सोडू नका. करंट ओपनिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, त्याच्यानंतर रिसेप्शनिस्ट, टेलिफोन ऑपरेटर आहे. तुम्ही 10वी पास असेल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. पदवीधर असेल तरी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहे. वयोमर्यादा मी जसं सांगितलं 25 ते 40 वर्ष आहे. त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू दे तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकाल. अनुभव म्हटलं तर तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा चालणार आहे. कोणत्या पदाला अनुभवी उमेदवार पात्र आहे असं सांगितलेलं आहे. जेंडर एलिजिबिलिटी म्हणजे इथे तुम्ही मेल असू दे किंवा फिमेल दोघेही तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. इथे अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून इथे पूर्णपणे माहिती भरून घ्यायची आहे. इथे ऑपॉर्च्युनिटीज आहे, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवरती डिटेलवरती पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही लिंक मी तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच हे जे ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि अर्जाची फी म्हटलं तरी ते अजून काही माहिती नाही आहे अर्जाची फी कोणती आहे, किती आहे वगैरे. निवड प्रक्रिया म्हटलं तिथे रिटर्न एक्झाम घेतले जाणार आहे आणि लास्ट डेट 31 डिसेंबर 2023 असणार आहे. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. नोकरीचे ठिकाण म्हटलं तर पुणे आहे, तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे, फायदा करून घ्यायचा आहे ऑपॉर्च्युनिटीचा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.